आखाड्यामध्ये आमच्या तिथं राहते यात्रा. मग काय आम्ही गेलो होतो देवीच्या दर्शनाला. म्हटलं चला आपण दर्शनाला जाऊ. मग तिथं गेल्याच्या नंतर मला माझी ही फ्रेंड भेटली होती आणि हिचा हा मुलगा तो पण खेळत होता. मस्त त्याचा पण ब्लॉग घेतला आणि लगेच ते झाल्याच्या नंतर आम्ही दोघी जणी वरती ओटी भरायला गेलो. मग काय ओटी भरायच्या वेळेस मस्त आमच्या गप्पा चालू होत्या. हिची पण शाळा आहे भोकरदनला बालवृंदावन ह्या नावाने. खूप छान शिकवती. कोणाला ॲडमिशन करायचे असले तर नक्कीच करून घ्या बरं का. आणि लगेच मस्त आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेतलं, ओटी वगैरे भरली. म्हटलं चला आता बाहेर दैत्यांना नैवेद्य वगैरे ठेवूया. मग काय मस्त दैत्यांना नैवेद्य वगैरे ठेवला आणि इथं काय आमच्या स्वयंपाकाचा बेत आज शेतामध्येच होता. मग काय मस्त पाट्यावरती सौदा वगैरे वाटला आईनी. पाट्यावरच्या भाजीला एवढी चव येते ना, खूपच भाजी पण खायला खूपच मज्जा वाटते. मग काय इथं चुलीवरच्या भाकरी चालू होत्या. मस्त आमच्या आईनी खूप छान भाकरी गिकरी टाकल्या होत्या आणि लगेच आईचं चालू होतं माझ्या भाकरी होईपर्यंत तू मस्त जेवून घे म्हणे, गरम गरम भाकरी खाऊन घे. आणि लगेच माझं गरम गरम इथं जेवण चालू होतं. तुम्हाला जेवण कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलला नक्कीच फॉलो करा बरं का. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.